यवतमाळ जिल्ह्यातील नवीन घडामोडी पाहण्यासाठी आजच आमचा MH29 मीडिया या चॅनलला YouTube वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा। MH29 मीडिया, बातमी आपल्या गावाची। नमस्कार, आपण पाहत आहात MH29 मीडिया। आर्णी शहरातून एक महत्त्वाची बातमी समोर येत आहे। आर्णी वाहतूक समस्येवर नियंत्रणासाठी पोलिसांची तयारी, मोठ्या आवाजाच्या सायलेन्सरवर होणार कारवाई। आर्णी शहरातील वाढत्या वाहतूक समस्येवर नियंत्रण मिळवण्यासाठी पोलीस प्रशासनाने विविध उपाययोजना सुरू केल्या असल्याची माहिती आर्णी पोलीस स्टेशनचे ठाणेदार संजय खंडारे यांनी दिली आहे। ठाणेदार संजय खंडारे म्हणाले की शहरातील वाहतूक सुरळीत ठेवण्यासाठी 2 हवालदारांची विशेष नियुक्ती करण्यात आली। वाहतुकीचे नियम मोडणाऱ्यांवर तसेच मोठ्या आवाजाचे मॉडिफाईड सायलेन्सर असलेल्या दुचाकी चालकांवर कठोर कारवाई करण्यात येणार आहे। अशा वाहन चालकांवर पोलीस लक्ष ठेवून असून आढळून आल्यास नियमानुसार दंडात्मक कारवाई केली जाईल असे त्यांनी स्पष्ट केले। याशिवाय शहरातील वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी व्यापारी संघटना आणि नगर परिषद प्रशासनासोबत संयुक्त बैठक घेण्यात आली असून वाहतुकीवर प्रभावी नियंत्रण कसे आणता येईल याबाबत सविस्तर चर्चा करण्यात आल्याचं त्यांनी सांगितलं। आर्णी शहरात मुख्यतः एकच मार्ग असल्याने तसेच आठवडी बाजारही याच मार्गावर भरत असल्यामुळे मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी निर्माण होते। या परिस्थितीवर कायमस्वरूपी उपाययोजना करण्यासाठी पोलीस प्रशासन संबंधित विभागाच्या समन्वयाने आवश्यक पावले उचलणार असल्याचं ठाणेदार संजय खंडारे यांनी सांगितलं। शहरातील नागरिकांनीही वाहतुकीचे नियम पाळून पोलीस प्रशासनाला सहकार्य करावे असं आवाहन त्यांनी केलं। MH29 मीडियासाठी इरफान रजा, प्रशिक्षक, आर्णी। मी पोलीस निरीक्षक संजय खंडारे, ठाणेदार पोलीस स्टेशन आर्णी। पोलीस स्टेशन आर्णीचा मी दिनांक 1 तारखेपासून पदभार घेतल्यापासून मला गावातील बऱ्याच लोकांनी आर्णी शहरामध्ये वाहतुकीबाबत तोंडी तक्रारी दिल्या होत्या। त्याबाबत मी स्वतः शहानिशा केली असता आर्णी शहरामध्ये एकच मुख्य रस्ता असून त्या रस्त्याने संपूर्ण वाहतूक आहे व याच रस्त्याने येण्या जाण्या व याच रस्त्याने आठवडी बाजार सुद्धा भरतो। त्यामुळे आठवडी बाजारातील लोकांची गर्दी व दैनंदिन लोकांची गर्दी यामुळे रस्त्यावर खूप जास्त प्रमाणात ट्रॅफिक निर्माण होते। तसेच याच्याच ट्रॅफिकमध्ये काही वाहन चालक हे रॅशली वाहन चालवतात। त्यामुळे या समस्यावर निराकरण करण्यासाठी मला बऱ्याच लोकांच्या तक्रारी आल्या होत्या। त्या अनुषंगाने मी पोलीस स्टेशनमधून 2 अंमलदार यांना दैनंदिन ड्युटीकरता तिथे ट्रॅफिक ड्युटीकरता नेमण्यात आलेले आहे व जर बुलेटसारख्या कोणत्याही वाहनाचे जर कोणी सायलेन्सरने फटाके फोडत असेल तर त्याबाबत जर माहिती मिळाल्यास आम्ही त्यांच्यावर त्वरित कारवाई करून नगर परिषद तसेच नगर परिषद व व्यापारी संघटना यांच्यासोबत आम्ही समन्वय बैठक घेऊन वाहतुकीचा प्रश्न कसा सॉल्व्ह करता येईल याबाबत आम्ही प्रयत्न करू।